कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील हा मदरसा। या मदरशामध्ये एकूण 90 विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत। याच मदरशामधल्या एका घटनेनं सध्या खळबळ उडाली आहे। अवघ्या 14 वर्षाच्या एका मुलानं 11 वर्षाच्या आपल्याच मित्राचा या मदरशात खून केलाय। बरं, हा खून इतका थंड डोक्यानं केलाय की पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत। एका 11 वर्षाच्या मुलाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना समोर आली। ही घटना समोर आल्यानंतर संस्थेनं त्यांच्या नातेवाईकांना हृदयविकाराच्या झटक्यानं या मुलाचा मृत्यू झाल्याचं कळवलं। नातेवाईक तिथं आले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला। अंत्यविधीची ही तयारी सुरू झाली। मात्र काही संशय आला आणि दफनभूमीमधून अंत्यसंस्कार न करता हा मृतदेह CPR मध्ये पोस्टमॉर्टमसाठी आणला गेला। पोस्टमॉर्टम केल्यानंतर या मुलाचा मृत्यू शॉक लागून झाल्याचं समोर आलं। यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह पुन्हा त्याच मदरशामध्ये आणला आणि पोलिसांना कळवलं। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि त्यानंतर जे समोर आलं त्यानं सगळ्यांनाच धक्का बसला। या 14 वर्षाच्या मुलानं आपल्याच मित्राचा गळा घोटला आणि त्यानंतर संशय येऊ नये म्हणून त्याला विजेचा शॉक देखील दिला। हा मदरसा कायमचा बंद पडावा आणि गावी जायला मिळावं या उद्देशानं या मुलानं आपल्याच मित्राची हत्या केली। दरम्यान आता या संशयित विद्यार्थ्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले। एका 14 वर्षाच्या मुलानं आपल्याच सहकारी मित्राचा थंड डोक्यानं खून केल्याच्या घटनेनं पोलीस सुद्धा सुन्न झालेत। या घटनेनं जिल्हाभरात खळबळ उडाली। या वयवर्ष 11 राहणार आत्मज नजीम, वार्ड नंबर 2, गमहरिया पंचायत, बगडहरा, अचल, जोकाहाट, बगदरा, अरारिया, बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो मुलगा इथे शिक्षणासाठी होता। त्या मुलास रात्री झोपेत वयवर्ष 14 या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं। त्याचं इंटेन्शन असं होतं की या मदरशामध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं। यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी मुलाला रात्री झोपेत 11:15 ते 11 दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा हे केलेला आहे। आणि त्याबद्दल आपण EDR दाखल केला होता अकस्मात। त्या अकस्मात नंबर 45/25 त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलानेच त्याला मारले। ते CCTV फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध झालं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदरशातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे। कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशी, मुंबई तकसाठी।